तर आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो इथपर्यंत निषेध आहे, एक जीव इथे गेलेला आहे, हा निषेध आहे। हॉस्पिटल प्रशासनाने या हॉस्पिटलचं बाजारीकरण केलं। या प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय, या प्रशासनाचा निषेध करतोय। एक साईडला तुम्ही लाडकी बहीण करता आणि बहिणींचा जीव घेण्याचं हे पाप या मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेले। भाजपच्या आमदाराच्या जर पीएच्या मिसेसचं जर तुम्ही असं हे करत असाल तर सामान्य जनता कुठल्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे न्याय मागायला येणार? आमचं या मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला पूर्णपणे विरोध आहे आणि या प्रशासनाने जागेवर यायला पाहिजे, नाही तर युवक काँग्रेसतर्फे आम्ही यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांच्यावरती गुन्हा नोंदवून कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे। जर एखाद्या सत्ताधारी आमदाराच्या जवळच्या व्यक्तीची जर का जीव सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय होईल हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे। फक्त शाईच फेकलेली आहे। आता युवक काँग्रेस एवढं आक्रमक होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ह्यांचे एक पण डॉक्टर रस्त्यावर फिरू शकणार नाही। हे आता ह्यांचं असं झालंय, पैसे झालाय मोठा आणि जीव झालाय छोटा। ह्यांची ही जी प्रकृती चाललेली हे बंद झाली पाहिजे, नाही तर अन्यथा युवक काँग्रेस एक पण डॉक्टर यांचं फिरून देणार नाही रस्त्यावर। युवक काँग्रेसने सांगितलेलं आहे आमच्यात गांधी आहे आणि भगतसिंग आहे। कोणी जर जनतेवर अन्याय करत असेल तर त्याच्यावर शाही काय, याच्यापेक्षा कठोर कारवाई ही सरकारची जबाबदारी आहे। शाही फेकली आहे, कारण ही शाही केवळ दीनानाथ मंगेशकर या नावावरती फेकलेली नसून इथल्या कार्य आणि कर्तृत्वावरची जे डॉक्टर लोक चाललेले आहेत त्यांच्या ह्याच्यावरती फेकलेली आहे। 10 लाखासाठी 2 जुळ्या लेकरांच्या आईची या ठिकाणी माझी आई इथं वारलेली आहे। इथलं प्रशासन कसं मला माहिती आहे, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि इथं उपस्थित जेवढे पदाधिकारी असतील, इथं प्रत्येकाचा कोणी नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल त्यांना हे यांचं अडचण आहे। फक्त एक मंगेशकर नाही, माझा आरोप आहे, आमचा आरोप आहे पुणे हॉस्पिटल असेल, रुबी हॉस्पिटल असेल, पुणे शहरातील जेवढे महत्त्वाचे हॉस्पिटल असतील तिथं सर्वात ठिकाणी हीच परिस्थिती आहे। त्यामुळे मीडियाला माझी विनंती, धर्मादाय आयुक्तांना तुम्ही विचारा की तुम्ही आतापर्यंत किती दवाखान्यात तुम्ही कारवाई केलेली आहे। आणि हा मृत्यू, हा हत्या नाहीये, तर ही मृत्यू नाहीये तर ही हत्या आहे। स्पेशल आमचा आरोप इथल्या प्रशासनावरती आहे। खरं तर धर्मादाय आयुक्तांनी यांच्यावर पूर्वीच कारवाई करायला पाहिजे होती। आज ही घटना घडली, राज्यात आमदारकी ते त्यांच्या पीएला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतरही हे मुजोरी यांची असेल तर सर्वसामान्य लोकांना कोण विचारणार आणि त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था कोण उभी करणार? आपली आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळली आहे। आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो तर आम्हाला साधा आत येऊ देत नाही। आम्ही हॉस्पिटलला अडचण येऊ नये म्हणून इथे निषेध नोंदवला आहे, पण आमचं युवक काँग्रेसचं राज्यभर हे आंदोलन आता सुरू होणार आहे। नक्की आपण जर बघितलं तर राज्यभर आंदोलन असणार आहे। काळा शर्ट घालून शाही फेकली आहे, निषेध करताय। आम्ही या हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो युवक काँग्रेसच्या माध्यमातून। आणि या हॉस्पिटलमध्ये एक बीजेपीच्या आमदारांच्या पीएच्या कुटुंबियांचा असं हाल होत असेल तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल? या हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे हीन दर्जाची वागणूक त्या पेशंटला देण्यात आली। त्या हॉस्पिटलचा आम्ही निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून